दादा आज आपण किल्ले शिवनेरीवरती आलात. शिवजयंती आहे. या अगोदर तिथीनुसारची शिवजयंती फार मोठ्या प्रमाणात होती आपल्या काळातही. आता पाहिलं तर गर्दी अत्यंत कमी आहे. प्रचार चालू आहे. लोकसभेचं बिगुल वाजलेलं आहे आणि आपण किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी आलात, काय सांगाल? मी शिवभक्त. मी ठरवलं होतं सुरुवातीपासूनच तिथीप्रमाणे असलेल्या शिवजयंतीच्या दिवशी शिवरायांच्या शिवनेरीच्या पायथ्याला माथा टेकून माझ्या प्रचाराची सुरुवात करायची. आणि म्हणून मी आज इथं माथा टेकून दर्शन घेतलं, शिवरायांना वंदन केलं आणि प्रचाराला सुरुवात आता मी शिरूर तालुक्यातून शेवटच्या गावापासून करतोय. आज 15-20 गावं करून आता यापुढे रोजचा दौरा चालू होणार आहे. अनेक खलबतं चालू आहेत, अनेक टीका होत आहेत, आपल्यावरती टीका होत आहेत. आताही आपण किल्ले शिवनेरीवरती आलात. विद्यमान खासदार होते, त्यांनी या ठिकाणून सुरुवात केली आहे. नक्की छत्रपतींबद्दलचं असणारं जे प्रेम आहे, हे प्रेम फक्त राजकारणापोटी आहे की खरं लोकांप्रती आहे? खरं म्हणजे मला सांगायला अभिमान वाटतो की मी शिवरायांचा वापर राजकारणासाठी कधीच केला नाही. मी आपल्याला नम्रपूर्वक सांगू इच्छितो की माझी पार्श्वभूमी शिवरायांच्या दरबारामध्ये माझ्या घराण्याचा मोठा वारसा आहे. आम्ही शिवरायांचे सरदार. आम्ही इतिहास काळातला त्यांना तो खूप मोठा वारसा आहे. माझ्या घरी येऊन पहा. आम्ही मूळचे भोर तालुक्यातले शिवरायांचे पालक, आम्ही मोठे सरदार होतो, पण आम्ही कधी गवगवा केला नाही. आम्हाला शिवरायांचा वापर हा मनापासून करायचा आहे. मनात हृदयात शिवराय आहे, हे त्यांना बाजारात आणायचं नाही, हे मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार, विद्यमान खासदार जे आहेत, त्यांनी जी काही अभिवचना दिली होती, म्हणजे हायवेचा विषय असेल की जो नारायणगाव पुणा नाशिक हायवेचा विषय होता, जो आपल्या काळात सुरू झाला होता, तो आता संपला. बैलगाडा शर्यत असेल, अशा अनेक गोष्टी याच किल्ल्याच्या ठिकाणी येऊन त्यांनी सांगितलं होतं आणि त्या पूर्णत्वास त्यांच्या काळात गेल्या आहेत. तरी सुरू आपल्या काळात झाल्या असतात, काय सांगायला? हे बघा, सगळ्या जनतेला माहिती आहे, शिरूर तालुक्यातल्या मायबा जनतेला माहिती आहे की हायवेचा प्रश्न कोणी सोडवला आहे. तो काय निवडून आलं आणि दुसऱ्या महिन्यामध्ये जर त्याचं काम चालू झालं, त्याचं टेंडर झालं म्हणजे मी केलं असं कधी होत नाही. या सगळ्या कामाला मोठी प्रोसेस असता, मोठा वेळ लागतो. मुळात हा खेड सिन्नरचा बायपाससाठी माझे प्रयत्न 2007 सालापासून आहे. 2007 सालापासून मी संघर्ष करतोय दिल्लीमध्ये. तेव्हा कुठं त्याला 2013 साली यश आलं, काम चालू झालं आणि पूर्णत्वास जायच्या वेळेला कुठं माझा पराभव झाला. त्यानंतर आलेल्या लोकांनी मी केलं हमीपणा सोडावा आणि वस्तुस्थिती पाहावी. बैलगाड्याच्या संदर्भामध्ये त्यांचा तसं जर बघायला गेलं तर कुठल्याही प्रकारे त्यांनी दाखवावं. आज माझ्यावर 3 बैलगाड्याच्या केसेस आहेत. कोर्टामध्ये मला गेले 12-15 वर्षापासून खेटा घालावे लागतात. बैलगाडा शर्यतीमध्ये मी कोर्टात जिंकलेलो आहे. केस मांडलेली आहे सुप्रीम कोर्टामध्ये आणि हायकोर्टामध्ये, आणि दोन्ही ठिकाणी मी माझ्या नावानं केस, राज्य सरकार विरुद्ध शिवाजी आढळराव अशा प्रकारच्या केसेस आणि त्याचा निकाल बैलगाडा मालकांच्या बाजूने लागला, तो माझ्या नावानं. शेवटचा प्रश्न, विद्यमान खासदारांचं म्हणणं आहे की त्यांनी 19,500 कोटी रुपयांची कामं मतदारसंघात केले ना, कागदावर आहेत. प्रत्यक्षात काही नाही, 1 रुपयाचं नाही. त्यांनी 1 रुपयाचं काम केलं आणि सगळे प्रस्तावित आहेत, मंजुरीच्या मार्गावर आहेत, टेंडर लागणार आहे, होणार आहे. अशा प्रकारचं तुम्ही त्यांची पुस्तिका आणि त्यांचं बघा. 19,000 कोटी रुपयाचं कुठलं काम झालं त्यांनी दाखवावं. आता या ठिकाणी किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतला. काय आशीर्वाद दिला? आता हे ठीक आहे, ही प्रथा आहे हिंदू धर्मामध्ये, ज्येष्ठाच्या पायाला स्पर्श करायचा. त्यांनी शुभेच्छा दिल्या, मी शुभेच्छा दिल्या. आशीर्वाद मागितला, काय दिला? आशीर्वाद नाही मागितला, शुभेच्छा दिल्या.